श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादी भागवतेभ्यो नमो नमः. अध्याय 17. महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन. सूत म्हणाले, हे शौनका, तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की एक राजाचा वेश धारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एका गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने मारत होता की त्यांना कोणी वाली नाही. कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मूत्र त्याग करीत होता. धार्मिक कृत्यांसाठी दूध, तूप असे आहुतीचे पदार्थ देणारी गायसुद्धा शूद्राच्या वारंवार लत्ता प्रहारांनी अत्यंत दुःखी झाली होती. एकतर ती अशक्त होती, शिवाय तिचे वासरूही तिच्याजवळ नव्हते. तिला भूक लागली होती, त्यामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. स्वर्णजडित रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि घनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले, अरे, स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारणारा तू कोण आहेस? एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेश तू धारण केला आहेस, पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसते आहे. अर्जुनासह श्रीकृष्णांच्या परमधामाला जाण्याने निर्जन स्थानात निरपराध्यांवर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस, म्हणून वध करण्यास योग्य आहेस. परीक्षिताने धर्माला विचारले, विसतंतूप्रमाणे तुझा श्वेतवर्ण आहे. आणखी 3 पाय नसलेला तू एकाच पायावर फिरतोस, हे पाहून मला फार दुःख होत आहे. बैलाच्या रूपात तू कोणी देव आहेस काय? सध्या ही पृथ्वी कुरुवंशी राजांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे. तेथे तुझ्याशिवाय अन्य कोणाही प्राण्याला दुःखाने अश्रुपात करताना मी पाहिले नाही. हे धेनुपुत्रा, तू आता शोक करू नकोस, या शूद्राचे भय बाळगू नकोस. गोमाते, मी दुष्टांना शासन करणारा असताना तू अश्रू ढाळू नकोस. तुझे कल्याण असो. हे देवी, ज्या राजाच्या राज्यामध्ये दुष्टांच्या उपद्रवामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असते, त्या उन्मत्त राजाची कीर्ती, आयुष्य, ऐश्वर्य एवढेच काय, परलोकही नष्ट होतो. दुःखितांचे दुःख दूर करणे हा राजाचा परमधर्म आहे. हा महादुष्ट आणि प्राण्यांना पीडा देणारा आहे, म्हणून मी आता याला मारून टाकतो. हे सुरभिनंदना, तू तर 4 पायांचा पशु आहेस. तुझे 3 पाय कोणी तोडले? जे राजे श्रीकृष्णांचे भक्त आहेत, त्यांच्या राज्यात कोणीही आपल्यासारखा दुःखी असता कामा नये. हे वृषभा, तुझे कल्याण असो. मला सांग की तुझ्यासारख्या निरपराध साधुवृत्तीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टाने पांडवांच्या कीर्तीला कलंक लावला? जो कोणी निरपराध प्राण्यांना पीडा देतो, तो कोठेही असला तरी त्याला माझ्यापासून अवश्य भय राहील. दुष्टांचे दमन केल्याने साधूंचे कल्याणच होते. जी उन्मत्त व्यक्ती निरपराध प्राण्यांना दुःख देते, ती साक्षात देवता असली तरी मी त्या व्यक्तीचे बाजूबंद घातलेले हात तोडून टाकीन. आपत्काल नसताना शास्त्रमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांना शास्त्रानुसार शासन करून धर्मानुसार वागणाऱ्या लोकांचे पालन करणे हाच राजाचा परमधर्म आहे. धर्म म्हणाला, राजन, दुःखितांना अभय देणे हे आपल्यासारख्या पांडूच्या वंशजांना योग्यच आहे. कारण आपल्या पूर्वजांनी त्यांच्या या श्रेष्ठ गुणांमुळे भगवान श्रीकृष्णांना आपले सारथी, दूत इत्यादी बनविले होते. हे नरेंद्रा, शास्त्रांच्या वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परमपुरुषाला
आम्ही ओळखत नाही. त्यामुळे संसार क्लेशांची कारणे उत्पन्न होतात. कोणत्याही प्रकारचे द्वैत ज्यांना मान्य नाही ते स्वतःलाच स्वतःच्या दुःखाचे कारण समजतात. कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवितात, तर कोणी कर्माला, काही लोक स्वभावाला, तर अन्य ईश्वरालाच दुःखाचे कारण मानतात. राजर्षे, काही जणांचे तर निश्चयपूर्वक असे म्हणणे आहे की दुःखाचे कारण तर्काने जाणले जाऊ शकत नाही आणि वाणीने सांगितले जाऊ शकत नाही. आता यापैकी कोणते मत बरोबर आहे याचा तूच आपल्या बुद्धीने विचार कर. सूत म्हणाले, ऋषी श्रेष्ठ शौनका, धर्माचे हे प्रवचन ऐकून सम्राट परीक्षित अतिशय प्रसन्न झाला. त्याचा खेद नाहीसा झाला. शांत चित्ताने तो धर्माला म्हणाला. परीक्षित म्हणाला, धर्माचे तत्व जाणणारे वृषभदेव, आपण धर्माचा उपदेश करीत आहात. आपण निश्चितच वृषभरूपात असणारे धर्म आहात. आपण आपल्याला दुःख देणाऱ्याचे नाव यासाठी सांगितले नसावे की अधर्म करणाऱ्याला जसा नरक प्राप्त होतो तसाच नरक चहाडी करणाऱ्यालाही प्राप्त होतो. किंवा असाही एक सिद्धांत आहे की प्राण्यांच्या मन आणि वाणीद्वारा परमेश्वराच्या मायेच्या स्वरूपाचे निरूपण केले जाऊ शकत नाही. धर्मदेव, सत्ययुगात आपले तप, पवित्रता, दया आणि सत्य असे 4 पाय होते. आता अधर्माचे अंश असलेले गर्व, आसक्ती आणि मद यामुळे 3 चरण नष्ट झाले आहेत. आता सत्य हा आपला 4था चरणच फक्त शिल्लक आहे. त्याच्याच बळावर आपण जीवित आहात. असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मी कलियुग त्यालाही गिळंकृत करू इच्छित आहे. ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे. भगवंतांनी हिच्यावरील प्रचंड भार नष्ट केला होता आणि त्यांच्या अपूर्व सौंदर्याने युक्त अशा चरणचिन्हांमुळे ही सर्वत्र प्रेक्षणीय झाली होती. आता हिचा भगवंतांपासून वियोग झाला आहे. ही साध्वी अभागिनीप्रमाणे नेत्रांतून अश्रू ढाळीत चिंता करीत आहे की आता राजाचे सोंग घेतलेले ब्राह्मणद्रोही शूद्र माझा उपभोग घेतील, माझ्यावर राज्य करतील. नंतर महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. नंतर अधर्माचे कारण ठरलेल्या कलीला मारण्यासाठी त्याने तीक्ष्ण तलवार हाती घेतली. आता हा मला मारून टाकणार हे कलीने जाणले आणि लगेच त्याने आपली राजचिन्हे काढून ठेवून भयाने व्याकुळ होऊन परीक्षिताच्या चरणांवर मस्तक ठेवले. परीक्षित मोठा यशस्वी, दीनवत्सल आणि शरणागताचे रक्षण करणारा होता. कलियुगाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे हे पाहून कृपाळूपणाने त्याने त्याला मारले नाही, परंतु हसत हसत म्हटले. परीक्षित म्हणाला, तू हात जोडून शरणाला आहेस तेव्हा अर्जुनाच्या यशस्वी वंशातील कोणाही वीरापासून तुला भय बाळगण्याचे कारण नाही. परंतु तू अधर्माचा सहाय्यक असल्याने माझ्या राज्यात अजिबात राहू नकोस. राजांच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, स्वधर्मत्याग, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ आणि अन्य पापे वाढत आहेत. हे अधमसहाय्यका, म्हणून तू या ब्रह्मावर्तात एक क्षण देखील राहू नकोस, कारण हे धर्म आणि सत्याचे निवासस्थान आहे. या क्षेत्रात यज्ञविधी जाणणारे महात्मे यज्ञांच्या द्वारा यज्ञपुरुष भगवंतांची आराधना करीत असतात. या देशात भगवान श्रीहरी यज्ञरूपात निवास करतात. यज्ञांच्या द्वारा त्यांची पूजा केली जाते आणि यज्ञ करणाऱ्यांचे ते कल्याण करतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारे ते भगवान वायूप्रमाणे समस्त चराचर जीवांच्या आत आणि बाहेर निवास करून त्यांच्या कामना पूर्ण करीत असतात. सूत म्हणाले, परीक्षिताची ही आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला.
हातात यमराजा समान तलवार घेऊन मारण्यासाठी सज्ज झालेल्या परीक्षिताला तो म्हणाला. कली म्हणाला, हे सार्वभौम राजा, आपल्या आज्ञेप्रमाणे जेथे कोठे मी राहण्याचा विचार करतो तेथे आपण धनुष्याला बाण लावून उभे आहात असे मी पाहतो. हे धार्मिक शिरोमणी, जेथे मी आपल्या आज्ञेचे पालन करीत स्थिरचित्ताने राहू शकेन असे ठिकाण आपण मला सांगावे. सूत म्हणाले. कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला 4 ठिकाणे राहण्यासाठी दिली. द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा या स्थानात क्रमशः असत्य, मद, आसक्ती आणि निर्दयता या 4 रूपात अधर्म निवास करतो. कलियुगाने आणखी ठिकाणे मागितली तेव्हा सामर्थ्यवान परीक्षिताने त्याला राहण्यासाठी सुवर्ण म्हणजेच धन हे आणखी एक ठिकाण दिले. अशा प्रकारे कलियुगाची असत्य, गर्व, कामवासना, वैर आणि रजोगुण ही राहण्याची 5 ठिकाणे झाली. अधर्माचे मूळ कारण असलेला कली परीक्षिताने दिलेल्या या 5 ठिकाणी राजाज्ञेचे पालन करीत राहू लागला. म्हणून आत्मकल्याण इच्छणाऱ्या पुरुषांनी या 5 ठिकाणांचा कधीही आश्रय घेऊ नये. विशेषतः धार्मिक राजा, प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरु यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे. यानंतर परीक्षिताने तप, शुद्धता आणि दया हे 3 चरण वृषभरूप धर्माला जोडून दिले आणि त्याला आश्वासन देऊन पृथ्वीचे रक्षण केले. परीक्षिताचे पितामह राजा युधिष्ठिरांनी वनात जातेवेळी महाराज परीक्षिताला राजसिंहासनावर बसविले होते. तोच आता तेथे विराजमान आहे. तोच परम यशस्वी, सौभाग्यशाली, चक्रवर्ती सम्राट राजर्षी परीक्षित यावेळी हस्तिनापुरात कौरव कुलाच्या राजलक्ष्मीने शोभतो आहे. हा अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित असा प्रभावशाली आहे. त्याच्याच शासनकालात आपण सर्वजण या दीर्घकाल चालणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेतली आहे. अध्याय 17 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.